अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी आणि त्याची विक्री तसंच वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बुधवारी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, केंद्रीय जीएसटी विभागाचे विजय कुमार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, टपाल खात्याचे उपविभागीय निरीक्षक एम चव्हाण, शिक्षणाधिकारी प्राथमिक अश्विनी सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमचंद कन्नाके उपस्थित होते। शिक्षण विभागाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधाबाबत जनजागृती करावी। या पदार्थाच्या सेवनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी पुढील शैक्षणिक सत्रापासूनच वर्षभराचे नियोजन करावे। या जनजागृती पथनाट्य, रॅली आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवगत करणे आणि यासोबतच वाहतुकीचे नियम, आरोग्याबाबत मार्गदर्शन, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आदी बाबी समजावून सांगाव्यात, असे जिल्हाधिकारी गौडा म्हणाले।